आता रडू नकोस. आता रडून काहीही उपयोग होणार नाहीये. आमच्या राज्यात देवपूजा करायची नाही हे सांगितलेलं असताना सुद्धा तू देवपूजा केलीस. इथे फक्त माझी पूजा करायची. आमच्या राज्यात देवपूजेच्या गुन्ह्याला क्षमा नाही. ज्या हाताने याने देवाची पूजा केली ते हात याचे छाटून काढा. ज्या मुखाने याने देवाचं नाव घेतलं ती जीभ याची ओढून काढा. सगळ्या प्रजेला कळू दे. माझा हुकूम जर पाळला नाही तर काय अवस्था होईल. याची गाढवावरून धिंड काढा. सगळ्या प्रजेला कळू दे की माझा हुकूम पाळला नाही तर काय होतं ते. जा. आदेश. आलोक निरंजन. आता तुम्हा समजांना माझं म्हणणं पटलं असत. नागनाथवर माझा एवढा काय विश्वास होता. व्हय हे दुष्काळाचे दिस कसे जातात ही एकच चिंता होती बघा समजासने. पण नागनाथमुळे ती बी मिटली. ती चिंता तर मिटली पण माझ्या डोसक्याला वेगळीच चिंता लागली बघ. ती यान कसली? अगं नागनाथाकडे जे भांड आहे त्यातून तो समध्या गावाला जेवायला देतो आणि हे समधीकडे झालंय. आता हे ऐकून बाहेर गावातले लोक नागनाथाकडे येतील आणि आपल्या गावात गर्दी होईल. हा हे खरं बोललात तुम्ही. पर त्याचं काय एवढं. उलट याने त्या समध्यांची बी पोटं भरत्याल. अगं वय पण हे समज त्या पाटलाला आणि गुरुवाईला बघवणार आहे वय. नागनाथ एवढं मोठं अन्नदान करतोय आणि लोक त्याच्या भोवती गर्दी करतायत हे त्यांच्या डोळ्यात खुपणार नाही वय. वय बया हे तर माझ्या डोसक्यातच आलं नाही. नागनाथाचा मान वाढतोय याचा त्यांना त्रास होणार बघ. पर या समजात आता आपण तरी काय करायचं. काय करायचं तेच समजणं झालंय बघ. साधू बुवा कोणा तुम्ही. आणि माझा दरबार सुरू असताना इथे येण्याचं धाडस तुम्ही केलंच कसं.
मी मच्छिंद्रनाथ, देवांचे देव महादेव यांच्या ऊर्जेतून जो नाथपंथ निर्माण झाला त्याचा मी आद्यनाथ आहे. तुमच्या त्या देवाला मी नाही म्हणत. महेंद्र, तुझं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे, तुझ्यामुळे त्यांचं अस्तित्व नाहीये. हे तू मानत नाहीस, हे तुझ्या बालबुद्धीचं लक्षण आहे. आणि त्याची जाणीव करून द्यायलाच मी इथे आलो आहे. तू तुझ्या राज्यात धर्मावर जी बंधनं लादली आहेत, देवाची पूजा आराधना करण्यासाठी जी मनाई केली आहेस, हे योग्य नाही. देवाची भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्याला आहे आणि तो हक्क हिरावून घेण्याचा तुला कसलाही अधिकार नाही. साधुबुवा, हे माझं राज्य आहे. इथे प्रजेने कसं राहायचं, कसं वागायचं आणि काय करायचं हे मी ठरवतो. तुम्ही किंवा तुमचा महादेव नाही. तुझं हेच वर्तन चुकीचं आहे महेंद्र. राजाने प्रजेच्या भल्याचा विचार करायला हवा, त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायला हव्यात, त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा. परंतु तुझ्या वर्तनाने ज्या परमेश्वराने तुला इथे राज्य करण्याचं भाग्य दिलं आहे त्याचाच तू अनादर करतो आहेस. हे मला सांगणारे तुम्ही कोण? प्रधानजी, हा साधुबुवा मला न विचारता आत आलाच कसा? या संपूर्ण ब्रह्मांडात कुठेही जाण्यापासून माझ्या गुरुखेरीज मला कोणीही अडवू शकत नाही. माझ्या संयमाचा अंत पाहू नकोस. तुझ्या वागण्याच्या पद्धतीचा, राज्यकारभार करण्याच्या पद्धतीचा पुन्हा नीट विचार कर. आणि सगळी बंधनं तोडून टाक. तुझ्या घरी जा. तुला इथे कोणीही अडवणार नाही. महाराज, हा साधू आपल्या दरबारात येऊन हे सगळं करतोय आणि तुम्ही फक्त बघताय. प्रधानजी, या साधुबुवाला लगेच बंदी करा. याला साखळ दंडात जखडून ठेवा. त्या माणसाला जी शिक्षा सुनावली होती ती याला करा. आदेश! अलख! निरंजन!
मी तुला शेवटची संधी देतोय महेंद्र. प्रजेला त्रास होईल असं वर्तन करू नकोस. अहंकार सोड आणि परमेश्वराला शरण ये, नाहीतर माझ्या क्रोधापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाही. काय झालं देवा? नाही असं अचानक उठलात म्हणून विचारलं. मला जावं लागेल. त्या राजाच्या वाड्यात काही झालंय का? आम्हाला वाटलंच होतं तो राजा काहीतरी करेलच. गुरुदेव असताना असं काहीही तिथे होणार नाही. परंतु मला जाणवलं आहे की गुरुदेव इथेच वनात येत आहेत आणि मला त्यांना भेटायला जावं लागेल. देवा, तुम्हासनी विनंती आहे, तुमच्या संग आम्हाला बी येऊ द्या. वय तिकडं काय झालंय ते आम्हाला बी जाणून घ्यायचंय. ठीक आहे, चला. काय रे, आज नाही का त्या नागनाथाकडे जेवण? का झालं? त्या नागनाथाची जादू संपली? हाय की पाटील, ज्याला जेव्हा भूक लागती तेव्हा तो नागनाथकडे जाऊन जेवण घेतोया. तेच तर ना, आयतं खाया गोड लागतंय नव तुम्हासनी. अरे पर म्या म्हणतो त्या नागनाथाकडं भिका मागण्यापरीच तुमच्या स्वतःच्या जमिनीचा उपयोग करून बरा की पोट. म्या इसरलो नाही अजून. तुमच्या जमिनी माझ्या ताब्यात द्या आणि जेवण घ्या माझ्याकडून. पण नागनाथ जेवण द्यायच्या बदल्यात लोकांनी काही मागत नाही. हे राईबाई, ज्यादा बोलायचं नाही, नाहीतर तसं बी जमिनी ताब्यात घेता येत्यान. आणि तसं बी ते नागनाथाचं भांड आज आहे, उद्याचा काय भरोसा. ते भांड कुठं गेलं म्हणजे? असं कसं जाईल? अब नाही म्हणजे त्या भांड्यातलं जेवण असं किती दिवस पुरणार आहे? कधी ना कधी संपलच ना. तेव्हा लवकर जमिनी द्या माझ्या ताब्यात. मी पुण्यांदा सांगायचो नाही. चला निघा आता. अरे तुला काही कळतं की नाही? आता काय समध्या लोकांवर सांगणार होता त्या भांड्याचं काय करायचं ते? नाही नाही, आपण जाऊया तिकडं. होय, पर तिथं गेल्यावर समज व्यवस्थिशीर कर. काय पाटील आणि युवराज नागनाथाच्या घराकडे कशाला गेले असते बरं? नक्की काय यांच्या मनात?
जशा प्रवृत्तीची व्यक्ती सत्तेत असते प्रजेत देखील त्याच प्रवृत्ती वाढीस लागतात. त्यामुळे दुष्ट प्रवृत्ती जर सत्तेत राहिल्या तर हळूहळू जनता सुद्धा आपले वर्तन तसेच करू लागते. म्हणून सत्ता नेहमी कल्याणकारी विचार असणाऱ्या व्यक्तीच्या हातात असायला हवी. लोकांनी दुष्ट शक्तींना कुठेच थारा द्यायला नको. नाथ म्हणजे साक्षात शक्ती आहे. विरक्ती आणि वैराग्य याचं चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण आहे. नाथांनी आजपर्यंत यक्ष, किन्नर, भूत, पिशाच यांना वश केले आहेत. परंतु त्याचबरोबर नाथांनी देवदेवतांना पराभूत करून त्यांचा आशीर्वाद मिळवलेला आहे. त्यांच्या पुढे हा मनुष्य योनीतला राजा स्वतःचं अस्तित्व विसरून विश्वात्मा असल्यासारखं वागतो आहे. मच्छिंद्र लवकरच ह्याचं गर्वहरण करेल आणि हे राज्य सुखी करेल. देवदेवतांच्या आशीर्वादाने चालून आलेल्या भौतिक सुखांचा उपभोग घेऊन जर एखाद्याला अहंकार जडत असेल तर त्याचा विनाश अटळ आहे. पूर्व पुण्याई चांगली म्हणून या राजाला हे राजपद मिळालं. ही सगळी सुख त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागली. परंतु ह्याचा त्याला विसर पडला आहे. आदी माया शक्ती अशा प्रकारे सगळ्यांचीच परीक्षा घेत असते. देवही ह्यातून वाचू शकलेले नाहीत. हा तर केवळ मनुष्य आहे. गुरुदेव, आपण स्वतः तिकडे जाण्याऐवजी मला आज्ञा करायला हवी होती. मी जाऊन महेंद्र वर्माला समज दिली असती. मी इथे असताना अशा कार्यासाठी तुम्हाला जावं लागलं ह्याचं मला वाईट वाटतंय. शिष्य असताना गुरुने कार्य करणं हे एका शिष्यासाठी पातकासारखंच असतं. बडे बाबा, एवढा प्रसंग घडला पर मन लय घाबरायला लागले बघा. वय बडे बाबा, गंगी बराबर बोलतीया. अहो ते राजा आणि प्रधान मनाने लय खवीस आहेत. घाबरू नका. तो राजा किंवा प्रधान काहीही करणार नाही. माझ्या बोलण्यातून त्याला जी नेमकी समज मिळायची होती ती त्याला मिळाली आहे. बडे बाबा, ते असे आहेत की आता काही बोलायचं नाहीत, पण करणेला काही चुकायचं नाहीत. महेंद्रला जर त्याचं हित जाणवत असेल तर तो त्याचं वर्तन सुधारेल, प्रजेचा विचार करेल. परमेश्वराच्या अस्तित्वाची त्याला जाणीव होईल. कारण महेंद्र आता मनातून घाबरला आहे. शुभम भवतु. तू इकडे कसा गोरक्ष? आपण नगरात जाऊन आलात आणि मला सांगितलं देखील नाहीत. मी तुमच्या मागे नगरात यायला निघालो होतो. त्याची आता आवश्यकता नाही.
आणि नंतर तुझ्यासाठी खूप कामं आहेत. मी इथे असताना तुम्हाला उगाच कष्ट पडले गुरुवर. गोरक्ष, काही गोष्टी ह्या मलाच करायला हव्यात. नंतर सगळा भार तुझ्यावरच आहे. तो महेंद्र वर्मा काही सरळ माणूस नाही. इथल्या लोकांचं शोषण करून जर तो थांबला नाही तर अनर्थ होईल. लोकांच्या आस्था ज्या परमेश्वरावर आहेत त्याची पूजा करायची नाही, साधना करायची नाही असा आदेश त्याचा आहे. आणि तोच नियम आपल्याला बदलून टाकायचा आहे. गुरुवर, त्याला किती संधी द्यायची? त्यांनी जो अपराध केला आहे तो पुरेसा नाही का? त्याचं भविष्य मला दिसतं आहे गोरक्ष. आपण त्याला संधी दिली नाही असं व्हायला नको. आता तू नदीच्या पलीकडे तिकडे राहा. नाही गुरुवर, क्षमा करा, परंतु मी इथे तुमच्या सोबतच राहीन. तुमची सेवा कोण करणार गुरुवर? गुरुवर, आसन ग्रहण करा. निरंजन